नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. जलशुद्धीकरण केंद्रातील महत्त्वाच्या दुरुस्तीमुळे 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद. टेंभी नाका परिसरात 2 शिवसैनिकांवर किरकोळ वादातून हल्ला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचं देखभाल दुरुस्तीचं काम करायचं असल्यानं गुरुवारी 22 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी 23 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत असा 24 तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहील. परिणामी गुरुवारी 22 मे दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी 23 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत दिवा, मुंब्रा, कळवा या प्रभाग समितीतील सर्व भाग तसंच बागळे प्रभाग समितीतील रूपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालसागाव येथील पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील. तसंच शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबानं पाणीपुरवठा होईल, तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा. तसंच काटकसरीनं पाणी वापरून अपव्यय टाळावा असं आवाहन पालिकेनं केलंय. ठाणे शहरातील टेंभी नाका परिसरात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. 2 शिवसैनिकांवर किरकोळ वादातून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अफरीन नावाच्या महिलेसह तिच्या 3 सहकाऱ्यांनी सहभाग घेतल्याचा आरोप आहे. प्राप्त माहितीनुसार टेंभी नाका येथील रस्त्यावर किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचं पर्यवसन हिंसक झालं. हल्लेखोरांनी शिवसैनिकांवर हातानं तसंच धारदार वस्तूंचा वापर करून गंभीर जखमा केल्या. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले. ठाण्यातील टेंभी नाका या ठिकाणी फक्त किरकोळ वादातून 2 शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. ठाण्यातील शिवसेनेचा शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयासमोर सदरचा हल्ला झालाय. संतोष यांच्या समवेत एका सैनिकावर परिसरात राहणाऱ्या अफरीन या महिलेनं गुंडांना घेऊन सदरचा हल्ला केलाय. सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे याच्यावर नुकताच किरकोळ वादातून खोटा गुन्हा दाखल झाला होता. याचा जाब सुधीर कोकाटे यांनी विचारल्यानंतर सुधीर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला. अफरीन ही महिला आणि तिच्या 2 साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीनं पोलिसांना कळवलं. ठाणे नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी शिवसैनिकांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी अफरीन आणि तिच्या 3 सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. हल्ल्याचं नेमकं कारण आणि हल्लेखोरांचा हेतू जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केलाय. CCTV फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर ठाणे शहरात पक्षांतराचे वारे वेगानं वाहू लागलेत. असं असतानाच पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल करण्यात आले असून यात आनंद परांजपे यांना ठाणे जिल्हाध्यक्षपदावरून बाजूला करत या पदाची जबाबदारी नजीब मुल्ला यांच्याकडे देण्यात आली आहे. तर परांजपे यांना प्रदेश सरचिटणीसपद देऊन राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत 6 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच ठाणे महापालिकेची निवडणूक होईल असे अंदाज वर्तवले जात आहेत. परंतु अद्यापही पालिकेची निवडणूक जाहीर झालेली नाही. असं असलं तरी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे. असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचना, आरक्षण, मतदार याद्यांचं काम पूर्ण केल्यावर मगच पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे. बहुधा निवडणुका पावसाळ्यानंतरच घेतल्या जातील असे संकेत आहेत. त्यामुळे ठाणे शहरात पक्षांतराचे वारे वेगानं वाहू लागले असून कळव्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. या सर्वांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अजित पवार गट प्रयत्नशील होता, मात्र त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश आलं नव्हतं. असं असताना पालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल करण्यात आले असून यात आनंद परांजपे यांना ठाणे जिल्हाध्यक्षपदावरून बाजूला करत या पदाची जबाबदारी नजीब मुल्ला यांच्याकडे देण्यात आली आहे. तर परांजपे यांना प्रदेश सरचिटणीसपद देऊन राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी 16 जून परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन केलंय. त्यानुसार 16 जून 2025 रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे.
या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी 2 जूनपर्यंत आपली निवेदनं सादर करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले. नागरिकांनी आपली निवेदनं पुढील ठिकाणी सादर करावीत. परिमंडळ 1, कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय, कळवा प्रभाग समिती कार्यालय, कळवा परिमंडळ 2, नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय, नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, ठाणे पश्चिम. परिमंडळ 3, उधळसर, वर्तकनगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय, ठाणे पश्चिम. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक पालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या विविध न्याय प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना कोकण विभाग ठाणे यांच्या वतीनं बेमुदत संप पुकारलाय. महाराष्ट्र राज्य कृषी विभागाला विविध मागण्यांसाठी पत्रव्यवहार करून देखील कृषी विभागानं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यभरातील कृषी विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी कृषी विभागाच्या ठाणे विभागीय कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्त देण्यात यावी. कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणं तसंच कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात झालं असताना देखील कृषी सहाय्यकांना संगणक दिले जात नाहीत. त्यामुळे कृषी विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कृषी सहाय्यकांना कामकाजासाठी मदतनीस मिळत नसल्याकारणानं सहाय्यकांच्या कामकाजावर व्यत्यय निर्माण होतो. नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे तयार करण्यासाठी महसूल विभाग, ग्रामविकास आणि कृषी विभागानं लक्ष केंद्रित करून ते सहाय्यकांना सहकार्य करावं. आधी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापुढे आमरण उपोषण सुरू केलं जाईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय. बंद आंदोलनाचं स्वरूप काय? आज एवढे कामगार जर एका ठिकाणी बसले तर आता ही यंत्रणा कशी चालते? सर, आज आपण पूर्ण कोकण विभागातून 15 मे पासून काम बंद आंदोलन केलंय आणि आज पूर्ण राज्यभरात काम बंद. कृषी विभागाचे क्षेत्रीय पातळीवर फक्त कृषी सहाय्यक काम करत असतो आणि कृषी सेवक असतात, तर पूर्णपणे काम बंद आहे आज शासनाचं. शेतीवर आणि शेतकऱ्यांच्या कामकाजावर काय परिणाम होणार आहे का आपल्या? नक्कीच परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांना सेवा मिळणार नाही, शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार आहे. आता ऐन नैसर्गिक आपत्ती आले, सर्वत्र पाऊस पडत आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. पंचनाम्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत. त्याचबरोबर आणि खरीप हंगामावर पण त्याचा परिणाम होत आहे. आता खरीप हंगाम तोंडावर आहे. बियाणे, खते उपलब्ध करून देणे, नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, याच्यापासून शेतकरी वंचित राहत आहे. आम्हालाही खेद आणि खूप दुःख वाटतंय, कारण की शेतकऱ्याशी आमची नाळ जुळलेली आहे. कृषी सहाय्यकाची कृषी सहाय्यक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत फिरतो, पण आज आमच्या शेतकऱ्यालाही कोणी वाली उरला नाही आणि कृषी सहाय्यकालाही कोणी वाली उरलेला नाही. कल्याण पूर्वेमधील मंगलराघव नगर परिसरात मंगळवारी दुपारी सप्तशृंगी नावाच्या 4 मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळून एका चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू झाला. यामागील कारण समोर आलेलं नाही. या दुर्घटनेत किमान 8 जण जखमी झालेत. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. इमारत 40 वर्ष जुनी असून त्यामध्ये 25 कुटुंबं राहत होती. इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर डागडुजीचं काम सुरू असताना दुपारच्या सुमारास या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळून थेट तळमजल्यावर आदळला. मृतांमध्ये 4 महिला, 2 पुरुष आणि एका 2.5 वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. 8 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. यापैकी 7 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजूनही काही रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख अजून पटलेली नाही. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जलशुद्धीकरण केंद्रातील महत्त्वाच्या दुरुस्तीमुळे 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद. टेंबीनाका परिसरात 2 शिवसैनिकांवर किरकोळ वादातून हल्ला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.